तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि अनेक गाड्या त्यामुळे खोळंबलेल्या आहेत। अक्षय भाटकर आमचा प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे। अक्षय, काय परिस्थिती हार्बर लाईनवर? सध्या हार्बर लाईनच्या वडाळा ते कुर्ला ते टिळकनगर या सगळ्या स्थानकांच्या दरम्यान ही जी वाहतूक आहे ती रखडली होती आणि प्रचंड सध्या प्रवाशांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळते आहे आपल्याला। तर म्हणजे हे झालं असं होतं की टिळकनगर स्टेशनच्या आधी एक लोकल येत होती जी सीएसटी या दिशेने जाणार होती। ती त्या लोकलने रेड सिग्नल जो आहे तो क्रॉस केला, म्हणजे रेड सिग्नल असताना देखील तो सिग्नल त्या लोकलने क्रॉस केला, त्याच्यामुळे ही सगळी वाहतूक जी आहे ती डिस्टर्ब झाली। सध्या या लोकलला जो बिघाड आहे तो पूर्ववत करण्यात आलेला आहे आणि पुन्हा त्या लोकलला सुरू करण्यात आले। लोकल पुढे गेलेली आहे, पण याच्यामुळे बाकीच्या ज्या मागची जी सर्व्हिस आहे ती पूर्णतः सध्या रखडलेली आहे। 15 ते 20 मिनिटं सध्या वाहतूक खोळंबलेली आहे आणि याच्यामुळे स्टेशनवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला दिसून येते आणि सध्या तरी ही जी वाहतूक आहे ती अगदी थोड्या वेळामध्ये पूर्वपदावर येईल, पण तोपर्यंत प्रवाशांना याचा नाहक त्रास देखील सहन करावा लागतोय। अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।